बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. कोगनोळी टोल नाक्याजवळ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. बेळगावात हे अधिवेशन होत आहे. आजच्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांचा महामेळावा बेळगावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात आयोजित केला आहे. मात्र पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय करण्यासाठी कर्नाटक सरकार मुद्दाम बेळगावात अधिवेशन घेत आहे, असा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. कोगनोळी टोल नाक्याजवळ शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली. बेळगावच्या दिशेने आम्ही जाणारच असा आक्रमक पवित्रा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतला. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.